तुमचं येणं किती महत्वाचं आहे, तुमचं थांबणं किती महत्वाचं आहे, तुमचा आवाज किती महत्वाचा आहे मित्र. तुमच्या एका आवाजानं, एका आम्ही पाहतो येण्यानं माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही. हा बच्चू कडूचा दावा आहे, आमचा दावा आहे. तुम्ही स्वतःला कमी नका समजू. अरे आज आम्ही पाहतो या बहिणीनं जे ना हा हिरवा धागा बांधला ना, हिरवं ते तिच्या साडीचं जे पदर फाडून मला बांधलं ना, तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे. तिचा शब्द जर खरा करायचा असेल तर मा कसम तुम्हाला आव्हान आहे. मला माहिती आहे त्यातले काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहे, जाणार आहे. सरकारला असं वाटतं की 12 वाजेपर्यंत तुमचं, 12 नंतर आमचं. तर सरकारला सांगून द्या 12 दिवस काय 12 महिने जरी थांबा लागले ना तर कसम थांबल्याशिवाय राहणार नाही. अरे राहणार नाही का तुम्ही? आपल्या मायची शपथ घेऊन, तो छत्रपतीला मानत असून छत्रपती महाराजांची शपथ घेऊन, बाबासाहेबांची शपथ घेऊन, महात्मा फुल्यांची शपथ घेऊन, अहिल्यादेवी होळकरांची शपथ घेऊन, अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकानं हे शपथ घेऊन इथं थांबणं फार गरजेचं आहे. व्यवस्था हे पा इथपर्यंत येणं कठीण होतं. काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलावचं. राजा भाऊला फोन आला, तुपकरजी आहे, नवलेजी आहे, वामनरावजी आहे, जानकरजी आहे, क्षीरसागरजी आहे, गुरुजी आमचे मित्र. काय गेम होता माहिती आहे का? यांना रस्त्यावर जळवायचं. आम्ही त्यांना असं वाटले का गडी येईन तिकडे, पण सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही, त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटायचं नाही. फक्त एक विनंती आहे, हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ एक ऐका, तुम्ही थोडं खाली बसा. हे कार्यकर्ता मीडियावाले राहू द्या ना फक्त. सत्य तुम्ही बसा पाहिजे. दुधाने साहेब तुम्ही जिल्हा प्रमुख आहे, बसा. काय हरकत आहे? मी बसतो रे, काही हरकत नाही. काही कमीपणा नका समजू रे स्वतःले. बसा बसा भाऊ, बसा. बस ना दादा, तू कोण उभा? बस 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 बसा ना भाऊ, बसा बसा. ते मागचे लोक हा सोळंके बस खाली. बस ना, बस ना रे. काय तू काय असं करतो?